नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा विषय आहे माणसाला बनवून देवाला पश्चाताप झाला। टायटल वाचून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल, मलाही वाटलं। पण थोड्या वेळापूर्वी मी ज्या वेळेला ते ओशोंचं एक प्रवचन ऐकत होतो, त्यावेळेला मी जेव्हा त्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं की माणसाला बनवून देवाला पश्चाताप झाला, त्यावेळेला मी थोडंसं उत्सुकतेपोटी ते पुढं ऐकत गेलो। तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये एक कथा सांगितली। कथा त्यांनी अशी सांगितली की माणसाला बनवल्यानंतर देवानं परत कशाचीही निर्मिती केली नाही। ओशोंचा असा दावा आहे की माणसाला बनवल्यानंतर देवानं परत कशाचीही निर्मिती केली नाही, कारण त्याला भीती होती की हे जे मी बनवलं माणूस, हा माणूस जो मी बनवलेला आहे त्याच्यापासूनच मला धोका आहे। ही भीती जेव्हा देवाला निर्माण झाली त्याच्यानंतर त्यानं पुढे कुठलीच निर्मिती केली नाही। आणि त्यांच्या लक्षात आलं की मानवाला बनवून आपण चूक केली ना, हा मानवच उद्या मला खोटं ठरवायला किंवा माझं अस्तित्व नाकारेल। ही भीती देवाला जेव्हा निर्माण झाली आणि मानवापासून जेव्हा त्याला धोका वाटला, त्यावेळेला त्यांनी ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली किंवा ब्रह्मदेवाशी चर्चा केली की मी काय करू आता, मी कुठं लपू, कारण ह्या मानवापासून मला धोका वाटतोय, मानवापासून धोका वाटतोय, तर मला मानव माझ्यापर्यंत पोहोचणार नाही असं कुठलं ठिकाण आहे ते सांगा की जिथे मी जाऊन दडून बसेल। देवाने त्याला सुचवलं की दूर कुठेतरी डोंगरात जाऊन तुम्ही बसा। तर तो म्हटला ते डोंगरात ती शोधतील मला, पृथ्वीच्या कुठल्याही टोकाला मी गेलो तरी मानव तिथे मला शोधत येईल। ब्रह्मदेवाने सांगितले की तुम्ही अंतराळामध्ये हे करा, सूर्याव चंद्राव कुठेही तुम्ही राहा। परंतु देव बोलला हे लोक तिथेही पोचतील काही वर्षांनी। मग ब्रह्मदेवाने विचार केला आणि त्यांना सांगितलं की एक काम करा, तुम्ही आहे ना मानवाच्या मनामध्येच, मानवाच्याच आत तुम्ही दडून बसा, कारण मानव हा जगात तुम्हाला सगळीकडे शोधेल पण स्वतःमध्ये शोधणार नाही। कथा ही काल्पनिक असू शकते, परंतु आपल्याला त्याचा भावार्थ समजून घ्यायचा आहे। म्हणजे ओशोंच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की ते काळाच्याही पुढे 100 वर्ष विचार करत होते। म्हणजे त्यांनी जे काही उपदेश केलेत, हे उपदेश काळाच्या कसोटीवर कालही खरे होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, अशा पद्धतीचे मी बरेचसे म्हणजे काही प्रवचनं त्यांची ऐकलेली आहेत। त्याच्यामधून खरोखर हा एक दूरदृष्टीचा एक महापुरुष होता असं एक माझं स्वतःचं एक व्यक्तिगत मत आहे। त्याच्यामध्ये बाकीच्यांची मतांतर असू शकतील, परंतु एक माझं व्यक्तिगत मत आहे की हा एक म्हणजे काळाच्याही पुढं पाहणारा, म्हणजे 100 वर्ष पुढं विचार करणारा माणूस होता, हे लक्षात येतं। म्हणजे त्यांनी कुठलंही तुम्ही त्यांचं प्रवचन ऐका, एखादी छोटी क्लिप जरी ऐकली 1 मिनिटाची तरी तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल। आणि हे खरं आहे। आता बघा ना, त्यांनी ती कथा सांगितली, भले काल्पनिक असेल, पण त्याच्यातून त्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज आज काळाच्या कसोटीवर उतरतोय। आपण आज बालाजीला कुठे शोधायला जातो? तिरुपतीच्या डोंगरामध्ये। शंकराला शोधायला आपण भीमाशंकर पासून ते केदारनाथ पर्यंत जातोय। परत म्हणजे अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तिपीठ, परत 4 धाम, कुठल्या ना कुठल्या तरी देवाला शोधत आपण दूर पर्यंत मानव हा गेलेला आहे, जातोय आणि पुढेही जात राहणार। पण ब्रह्मदेवाला माहित होतं की हे स्वतःच्या इथं शोधणार नाहीत, मला काही प्रवचन नाही द्यायचं, पण मला त्याच्यातून एक वेगळाच म्हणजे काही गोष्टी ज्या जाणवल्या ते तुमच्याशी डिस्कस करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय। आजही काही लोक म्हणजे काही लोक अशी आहेत की जे देव मानायला तयार नाहीयेत। काही लोक आहेत अशी की अजूनही देव मानायला तयार नाहीत। काही लोक ना देव मानतात, काही लोक, पण ते असे हे करतात की ते त्यांचा आविर्भाव असा असतो की
देव आम्ही पण मानतो, पण तुम्ही जो सांगता तो देव नाही आम्ही मानत. तुम्ही जो सांगता तसाच्या तसा आम्ही तो मानत नाहीये. म्हणजे अशी आहेत काही लोक. अजून रामायण, महाभारत, भगवद्गीता ह्याच्यावरही प्रश्न उपस्थित करणारे आहेत. हे काही लोक असं म्हणतात रामायण घडलंच नाहीये, महाभारत घडलंच नाहीये, आणि त्यात काय अशी एक जमत आहे की बाबा हा ते घडलंय, पण तुम्ही सांगता तसं नाहीये. ते तुम्ही सांगता ते तसं घडलेलं नाहीये. म्हणजे विषय काय आहे की हे सगळे वरवरच्या गोष्टीवर लक्ष हे करतात, वरवरच्या गोष्टीवर बोलत असतात. तर त्या रामायणातून किंवा महाभारतामधून, भगवद्गीतेतून जो मेसेज दिला गेलाय मानवाला शिकण्यासाठी, तो मेसेज आपण लक्षात घेत नाहीये. आपलं लक्ष असतं सगळं फक्त आपण वरवरच्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडलेलो असतो. मग ते रामायण असेल, महाभारत असेल. आता ठीक आहे ना, रामायण काय एक प्रकारचं आहे का? रामायण अनेक प्रकारे लिहिले गेले. म्हणजे त्याच्यामध्ये ते वाल्मिकीने लिहिलेलं वेगळं, तुलसीदासांनी लिहिलेलं वेगळं, असे रामायण महाभारत वेगवेगळं प्रत्येकाने लिहिलेलं आहे ना, असू शकतं. विषय तो नाहीये, विषय त्यातल्या पात्रांचा नाहीये. विषय आहे तो म्हणजे काही लोकांचे जे आक्षेप आहेत ते किरकोळ आक्षेप आहेत. हे म्हणजे ऍक्च्युली आपण आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत आपण नेहमीच त्यांचे गुरु कोण होते, दादोजी कोणते होते की नव्हते, ह्याच्यावरनं वाद आपण घालत बसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रं पाळलं होतं का नव्हतं ह्याच्यावरून सुद्धा वाद घालतो आपण. हे चर्चेचे विषय होऊ शकतात काय? अरे त्यांनी, महाराजांनी जन्माला येऊन अल्पावधीमध्ये जो पराक्रम गाजवला, त्या पराक्रमावर आपण लक्ष केंद्रित करणारे का नको त्या गोष्टीमध्ये आपण अडकून पडायचं? आणि हे म्हणजे मी स्वतः लहान असल्यापासून ते हे सगळे हे करत आलोय. म्हणजे हे वाद ऐकत, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हे प्रमाण जरा जास्तच वाढलेले. अलीकडच्या काळामध्ये ते सगळ्यांनी कुणी धर्माचा चष्मा लावला, कुणी जातीचा लावला, कुणी राजकारणाचा लावला, आणि त्यांच्या त्या चष्म्यातून त्यांना जसं बघायचंय त्या पद्धतीनंच ते रामायण महाभारताकडे बघतात. त्या जे ग्रंथ आहेत, पूर्ण मानवी जीवनाचा सार हा रामायण महाभारतामध्ये आहे. तर त्या रामायण महाभारतामधून ज्या गोष्टी आपल्याला घ्यायचेत त्या आपण घेत नाहीये. त्या कथेच्या मागची कथा काय आहे, त्या कथेच्या मागचा सार काय आहे, तो आपण लक्षात नाही घेत. त्या माध्यमातून आपल्याला संदेश काय दिलाय हे आपण विचारात घेत नाही, हे आपण लक्षात घेत नाहीये, आणि आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतून पडतोय. रामायण घडलंच नव्हतं, महाभारत घडलंच नव्हतं, हे लोकांना मूर्ख बनवायचे प्रकार. अरे उद्या काही लोक आज निदान अजून तरी ही वेळ आली नाहीये की निदान छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना मानणारा वर्ग अजून आहे, पण भविष्य असं जर ह्या प्रकार चालू राहिला तर कधी कधी मनामध्ये शंका डोकावती की भविष्यामध्ये लोक काही येणाऱ्या, आपण जर हे असंच चालत राहिलं तर जे येणाऱ्या पिढ्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक अशी वेगळ्या विचारांची तयार होऊन त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या अस्तित्वावर सुद्धा प्रश्न उठवतील. अशी पण लोक म्हणजे पुढं म्हणजे हे होऊ शकतात. अशा विचारांची लोक पुढे येऊ शकतात की हे दंतकथा आहे म्हणणारे सुद्धा म्हणायला सुद्धा मागं पुढे बघणार नाहीत. आपण नक्की समाज काय ह्याच्यातून हे करतोय. म्हणजे ओशो काय सांगतात की राम, लक्ष्मण, सीता, कृष्ण असेल, गंगापुत्र भीष्म असतील, आचार्य द्रोण असतील, पांडव असतील, कौरव असतील, ही पात्र म्हणून बघू नका हो, किंवा रामायण महाभारत ही कथा म्हणून बघू नका. त्या कथेच्या पाठीमागचा सार काय आहे तो लक्षात घ्या. ही सगळी पात्र आजही आहेत. हे स्वभाव आहेत. हे माणसाच्या स्वभावाच्या ज्या 4 जाती सांगितल्यात, क्षत्रिय असेल, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, ह्या जाती ह्या मानवी स्वभावाच्या जशा जाती आहेत तशा मानवामध्ये सुद्धा राम लपलेला आहे, कृष्ण लपलेला आहे, रावण लपलेला आहे, पांडव आहे, कौरव आहे. आजही पात्र फक्त चेहरे बदललेत, वृत्ती आहे तशाच आहेत. तर त्यांना हे सांगायचंय की तुम्ही या कथेतून हे शिका तुम्ही. त्या कथेच्या पाठीमागचा सार, त्या कथेतून तुम्हाला म्हणजे काय संदेश दिला गेलाय मानव जातीसाठी, हा संदेश लक्षात घ्या, एवढंच त्यांना सांगायचं. म्हणून मग ते सांगतात देव तुम्ही बाहेर शोधू नका, बाहेर कुठेही देव भेटणार नाही तुम्हाला. देव शोधा, ध्यान करा, नियमित मेडिटेशन करा, ध्यान करा. या ध्यानातून तुम्हाला तो परमेश्वर भेटणार आहे.
ऊर्जा रूपात आहे तो परमेश्वर, बाकी कुठे नाहीये. तुम्ही कुठेही शोधायला गेला तरी ते व्यर्थ असेल भटकणं. देव तुमच्या आत आहे, लपलेला आहे, तो आत आहे. आणि तो आत देव जो आहे तो ऊर्जेच्या रूपात आहे, आणि त्याची ओळख तुम्हाला नियमित मेडिटेशननं होणार आहे. हेच ओशोंना सांगायचं त्याच्यातून. मी जेव्हा ती पूर्ण प्रवचन ऐकलं तेव्हा मला त्या प्रवचनाचा सार जो माझ्या लक्षात आला तो कुठेतरी तुमच्याशी डिस्कशन करावा. आणि हा एक महत्वाचा विषय, तो काय असतं, रोज वाचतो आपण, अनेक बघतो आपण बऱ्याचशा गोष्टी, परंतु ते आपल्या लक्षात राहत नाहीत. हा व्हिडिओ बनवला मी कारण हा महत्वाचा विषय वाटला, आणि हा कुठंतरी एक सेव्ह होऊन जाईल, आपल्याकडे संग्रहित राहील, तुमच्याकडे पण आणि माझ्याकडे पण, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, कुटुंब सदस्यांना सांगा हा व्हिडिओ लाईक करा. आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर जाऊन टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.